छान अशी डिश आपली तयार झालेली आहे। चला खायला, तुम्ही पण बनवा, सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा छान वेगवेगळ्या डिश तुमच्या समोर मी सादर करतोय। ते तुमच्यापर्यंत टेस्ट काय द्यायची ते माझ्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत सादर करतोय। व्हेज मंचुरियन ड्राय या मेनूसाठी आपण सगळं बारीक चॉपिंग कटिंग घेतलंय। हे कटिंग बाउल साठी सुरुवात आहे आपली। तर बाउल कटिंग काय असतंय, कोबी घेतलाय आपण पाव किलो, गाजर घेतलाय 100 ग्रॅम, बीन्स 100 ग्रॅम, कांदा पात घेतली, इथं कांदा पात आहे, कांदा पात आपण 50 ग्रॅम घेतलेले आहे, कोथिंबीर थोडीशी आहे चॉप केलेली, लसूण आहे, लसूण साधारणतः 10 ते 15 ग्रॅम 10 ते 15 ग्रॅम आलं आहे आणि लसूण 10-20 ग्रॅमच्या दरम्यान आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सर बारीक केलेल्या आहेत। त्यानंतर इथं सोया सॉस आहे, सोया सॉस हा लाईट सोया सॉस आहे। त्यानंतर रेड चिली सॉस आहे। त्यानंतर ते चवीनुसार मीठ, व्हाईट पेपर आपण 4 ते 5 ग्रॅम घेतलेला आहे। टेस्टनुसार अजिनामोटो आहे। इथं आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 50 ते 60 ग्रॅम आणि इथं आपण मैदा घेतलेला आहे 25 ते 30 ग्रॅम। हे आपलं सर्व कटिंग आहे, हे मंचुरियन बाउल कटिंग आहे। आपण हे सगळं मिक्स करून कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकून चांगले बाउल पद्धतीने वेल मिक्स करून त्याला पूर्ण मंचुरियनचा एक छान असा गोळा करून घेतलेला आहे। यामध्ये जास्त कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकल्यानं भरपूर पिटाळ्यागत लागतं, पण आपल्याला प्रॉपर भाजी वगैरे दिसण्यासाठी आपण साईडला एक वाटी पाण्याची घेतलेली आहे आणि असे छोटे छोटे एक सारखे मिडियम साईज, जास्त छोटे नाही पण एक सारखे मिडियम साईज असे आपण बाउल सोडून त्याला फ्राय करून घेतोय, ब्राऊन फ्राय करून व्यवस्थित घेतोय आणि गोल असे व्यवस्थित फ्राय करतोय। खूप छान असे टेस्ट येते, कारण कॉर्नफ्लॉवर मैदा हा पूर्ण कमी प्रमाणात आहे। तुम्ही आवश्यकतेनुसार वाढवू शकता, कारण कॉर्नफ्लॉवर मैदा हा असं नाही की बाबा त्याचं प्रमाण अगदी असावं। जास्त गाड्यावर जे असतंय शेवटी त्यांना 20 रुपयाला का द्यायला परवडतं 25 रुपयाला, आणि तीच डिश हॉटेलमध्ये 100 रुपयाला असते, 150 रुपयाला असते का? तर हे जे पूर्ण कोट करतात हे भाजीचं कोट आहे, हे कोट अगदी प्रॉपर कडक दिसण्यासाठी आणि ती भाजी दिसण्यासारखं कोट असतंय। आणि जे गाड्यावरला असतंय त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ह्याचं प्रमाण भरपूर वापरून तुम्हाला ते केलेलं असतंय। अशा पद्धतीनं तुम्ही केलं तर टेस्ट आणि जबरदस्त क्वालिटी ही येते। तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल पण सांगितलं, गाड्यावरचं पण सांगितलं, त्या पद्धतीनं तुम्ही करा। ब्राऊन फ्राय किती भारी दिसतंय बघा हे मित्रांनो, अगदी कुरकुरीत, जबरदस्त स्ट्रक्चर, जबरदस्त टेस्ट आणि ओरिजिनल क्वालिटी काय असते ते तुम्हाला इथं समजेल। हे बघा खसखस आवाज येतोय म्हणजे एकदम कुरकुरीत फ्राय झालेला आहे। हे पद्धतीनं लक्षात ठेवा बघा, आवाज बघा। याचा पुढचा पार्ट येतो तो म्हणजे चायनीज वॉश घेऊन त्याला पूर्ण आपण तेलानं गरम करतोय, कारण कोणती आपली ग्रेव्ही असो किंवा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे गरम आपण भाजणं गरजेचं होतं तेल कढईला, जेणेकरून आपण काही बनवत असताना त्यामध्ये कढईबरोबर काही लागणार नाही। त्या प्रोसेस नंतर तेल सुद्धा आपण चांगलं गरम ठेवलंय, कारण आपले जे बाउल आपण भरपूर वेळ जर राहिले किंवा दिवसभर ठेवले तर ते परत एकदा गरम करून
म्हणजे तेल जास्त गरम करून ह्यामधून आपण जेव्हा तडक्यामध्ये घेतो तेव्हा ते कडक होतात, त्याचं कोटिंग पूर्ण कडक होतं, हे लक्षात ठेवा. तर याच्या पुढच्या प्रोसेसमध्ये आपण काय केले तर बाउल तर तयार झाले. बाउल झाल्यानंतर आपण कटिंग घेतोय. कटिंगमध्ये हे सगळं येतंय. कांदा येतोय 1 ते 1.5 कांदा, लसूण येतोय 20 ते 30 ग्रॅम, आलं 10 ते 15 ग्रॅम, कोथिंबीरचे दांडे येत आहेत, त्यानंतर हिरवी मिरची 3 ते 4, थोडासा शिमला आणि कांदा पात आहे. त्या सगळ्याला आता आपण तडक्याला यूज करतोय. त्याबरोबर महत्त्वाचं असतं ते स्टॉक वॉटर. हे स्टॉक वॉटर जर नसेल तर गरम पाणी लागतंय, पण जर का चिकनची ऑर्डर असेल तर नक्की चिकन स्टॉक लागतंय टेस्ट छान येण्यासाठी. त्याबरोबर आपण चवीनुसार मीठ, थोडंसं अजिनामोटो, त्यानंतर साखर थोडीशी आणि व्हाईट पेपर पावडर थोडीशी चवीनुसार. त्यानंतर सॉसमध्ये आपण डार्क सोया सॉस, व्हिनेगर आणि थोडासा टोमॅटो सॉस वापरतोय. असा आपला छान असा तडका होणार आहे. आणि चला आपण तडक्याला सुरुवात करूया. साधारणतः वॉक घेतल्यानंतर 20 ते 25 ml तेल घेऊन आपण तडक्याला सुरुवात करू. वॉक चालू करून त्यामध्ये स्टार्ट करताना कांदा भाजूया. तडका जास्त जळू द्यायचा नाही आणि त्यासाठी आपण स्टॉक वॉटर जवळ ठेवायचा अथवा गरम पाणी जवळ ठेवायचं आहे. कांदा टाकल्यानंतर लसूण आणि आलं टाकतो. भाजत असताना यामध्ये आपण टाकतोय हिरवी मिरची आणि शिमला मिरची आणि कट केलेले कोथिंबीरचे दांडे. ही आपली छान अशी ग्रेव्ही बेस तयार होतोय. एकदम छान परफेक्ट वजनानुसार केल्यामुळे टेस्ट ही ग्रेव्ही सगळं एकदम बाहेर होत आहे. हे बाय प्रोफेशनल आहे, रेस्टॉरंट स्टाईल आहे. याच्या व्यतिरिक्त करणार असाल तर रेग्युलर गाडा टाईप करणार असाल तर तडक्यामध्ये तुम्ही गाजर वापरू शकता. भरपूर काही वेगवेगळ्या रेसिपीज तयार आहेत मार्केटला, तर त्या तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता. या प्रोसेस नंतर तेल ऍक्च्युली मध्ये गरम आहे, पण हे भरपूर चांगलं गरम असण्यासाठी आपण चालू केलंय. त्या प्रोसेस नंतर आपण इथं स्टॉक वॉटर साधारणतः 100 ml ते 150 ml स्टॉक वॉटर टाकलाय, कारण थोडीशी मला ग्रेव्ही हवी. तुम्हाला ड्राय हवी असेल तर एकदम कमी स्टॉक वॉटर टाकू शकता. या पुढच्या प्रोसेसला जाण्यासाठी आपण इथं डार्क सोया सॉस घेतलेला आहे आणि थोडंसं व्हिनेगर टाकतोय आणि हे आपण सर्व साखर, मीठ आणि व्हाईट पेपर. मला थोडीशी छान ग्रेव्ही करायची आहे, कारण मला ग्रेव्ही मधील पण छान आवडतं. ड्राय पण छान नसतं, पण आज मी थोडंसं ग्रेव्ही करतो. तेल छान गरम झालं की आपण यामध्ये बाउल टाकतो आणि हे कडक पोट येण्यासाठी छान फ्राय करून घेतो. ऍक्च्युली मध्ये फ्राय आहे, पण एक 80 ते 90% असल्यानंतर आपण काढायचं आहे आणि हे पूर्ण कडक फ्राय करून घ्यायचं आहे. याचा कोट कडक झाला की आपण याला काढून घेतोय.
त्यानंतर याच्या मधल्या प्रोसेसमध्ये आपण काय करतोय तर कॉर्नफ्लॉवर वॉटर तयार केले, जेणेकरून आपल्याला किती घट्ट हवे साधारणतः 15 ते 16 ग्रॅम आपण कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी घेतलंय आणि हे आपण ह्या उकळीत टाकून ह्याला घट्ट करणार आहोत. असं पटकन लगेच घट्ट पण होतंय मित्रांनो. अशी ग्रेव्ही छान तयार होते. परफेक्ट स्ट्रक्चर, परफेक्ट जाडपणा आलाय. तुम्हाला हवा असेल पाणी टाकू शकता. हे ग्रेव्हीचं प्रमाणानं दिलंय, तुम्ही थोडं कमी कॉर्नफ्लॉवर टाकू शकता तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त नको असेल तर. आवडीनुसार टोमॅटो केचप हवा असेल तर डिश मध्ये टाकावा, अशी काही गडबड नाहीये. हवा असेल तर टाकू शकता. आणि त्याबरोबर सर्वात महत्त्वाचा येतोय तो कांदा पात भरपूर प्रमाणात आत्ता टाका आणि अशी ग्रेव्हीचा स्ट्रक्चर करून घ्या. मंचुरियन ग्रेव्हीची ऑर्डर आली किंवा मंचुरियन ग्रेव्ही बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. कलर तुमच्या इच्छेने टाकू शकता आणि आपण बनवलेले कडक फ्राय केलेले इथं आपण टाकतो. बघ, टॉस करायचं, जास्त वेळ टॉस करायचं नाही. ऍक्च्युअली मध्ये छान कडक केलंय. मंचुरियन हे कडकच सगळ्यांना आवडतं, त्यामुळं आपण ग्रेव्ही मध्ये जास्त टाकल्यामुळे जास्त टॉस करायचं नाही. फास्ट मध्ये ह्याला डिश करायला घेऊया. चला डिश करूया अजिंक्यच्या किचनच्या.